नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती। मला ना सकाळी आज एक खूप छान स्वप्न पडलं होतं, ते तुमच्याशी मी शेअर करते। असं म्हणतात की स्वप्न ना सांगायची नसतात, पण मला जेव्हा स्वप्न पडतं ना तेव्हा मी शेअर केल्याशिवाय राहू शकत नाही माझ्या फॅमिली सोबत। पण आज ना तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने माझी फॅमिली झाला, तर तुमच्याशी पण स्वप्न शेअर करावं असं म्हटलं। आणि खरंच असं सांगा मला कमेंट करून की स्वप्न शेअर करतात की नाही ते। तर स्वप्न असं होतं की मी रात्री ना स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेले होते। खूप सारे गर्दी होती, गर्दीमध्ये मी कुठंतरी गोंधळून गेले होते। असं खूप काही काही होतं, मला निम्म असं स्वप्न आठवतं आणि निम्म आठवत नाही, असा प्रकार झाला होता। पण मला असं वाटतं की स्वामींचा संकेत होता की मला तिथेपर्यंत बोलवून घ्यायचा, म्हणून मी सकाळी उठल्या उठल्या मिस्टरांना सांगितलं की मला आज 3 ठिकाणी जायचं म्हणजे आहेच। तर मिस्टर बोलले ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर जाऊन ये गौरांगला घेऊन। तर मी ना स्वामी समर्थांच्या मठामध्ये, महालक्ष्मीला आणि दत्ताच्या मंदिरमध्ये अशा 3 ठिकाणी मी आज जायचं ठरवलं। तसं दुपारचे ना 1:30-2 वाजलेले आहेत। आज जरा ऊन आहे, थंडी सकाळी होती पण आता थंडी अजिबात नाही, कडकडीत ऊन आहे। मग म्हटलं चला मंदिरचे छान प्रवास करू। आज आज ना खास करून तुम्हाला सांगते, मी लाईनमध्ये उभं राहून पूर्ण दर्शन घेतलेलं आहे। कुठेही गडबड गोंधळ असं काही केलेलं नाही, किंवा कळसाचं दर्शन फक्त घेऊन पटकन यावं असं वगैरे काही केलं नाही। जवळपास महालक्ष्मीच्या मंदिरमध्येच मला ना 2 ते 2.5 तास लागले लाईनमधून आतमध्ये जायला। तसं मी ना टाळत होते, म्हणजे अगोदर टाळत होते की बाबा नाही, भाविक लांबून लांबून येतात, आपण तर इथेच असतो, सारखं किती आतमध्ये जायचं। म्हणून मी एक 2 ते 3 महिने झाले महालक्ष्मीच्या मंदिरच्या आतमध्ये गेले नव्हते। कळसाचं दर्शन वगैरे घ्यायचं आणि यायचं हेच चाललं होतं माझं। मग म्हटलं नाही, आज ना आपल्याला आतमध्ये लाईनमधूनच आतमध्ये जायचं आहे, दर्शन वगैरे घेऊन यायचं आहे। ठरल्याप्रमाणे सगळी व्यवस्थित कामं वगैरे झाली आणि मला जे जे घ्यायचं होतं, म्हणजे संध्याकाळच्या पूजेसाठी ते वगैरे घेतलं। आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, मी पूजा मांडत आहे, ती म्हणजे आज गुरुवारची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा। तर आत्ता एक असं होतं, जेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं ना एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, ती होऊन जाते, न कळत का होईना पण होऊन जाते। तुमच्यासोबत पण असं होतं का? कमेंट करून नक्की सांगा। तर इथे ना मी गेल्या वेळेला फळं वगैरे काही मांडली नव्हती, त्याच्यावरती मला कमेंट आले होते की 5 फळं लावायची असतात। पण असं काय नाही आहे, आपल्याकडे जी फळं अवेलेबल असतात ती आपण लावू शकतो। आणि तशी ना माझ्या घरी केळी सगळ्यांना खूप आवडतात। केळी आम्ही ना रोज मला 1 डझन केळी लागतात, त्याच्यामुळे मी ना बाकीची फळं काय मांडायचा प्रयत्न करत नाही। आत्ता महालक्ष्मी मंदिरच्या इथून येता वेळीच ना 1 डझन केळी आणि बाकीचं म्हणजे ती 5 पानं वगैरे तशी होती ना, ती सगळी घेऊन आले होते। आणि एका हातात मोबाईल असल्यामुळे अगरबत्ती, 5 अगरबत्ती ना इकडे तिकडे सगळीकडे चालल्या होत्या। मग म्हटलं चुका पण तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे, माझ्याकडून होतात त्या। तर नंतर मग थोड्या वेळानं भक्ती आली आणि भक्तीनं कॅमेरा हँडल केला। पूजा मी अशा पद्धतीनं मांडते, गेल्या वेळेला पण तुम्हाला दाखवलं होतं। आणि आज माझ्या पप्पाने ना, म्हणजे काल पप्पा आले होते मला भेटायला, मलाच नाही तर कारण की नातवाला त्यांच्या हाताला लागले आणि तेव्हापासून पप्पा आले नव्हते, म्हणून ना पप्पा काल आले होते। आणि येतावेळी मग आमच्या झाडाचे लिंबू नारळ वगैरे हे सगळं घेऊन आले होते। त्याच्यामुळे ना आज मी पूजेचे सगळे नारळ आहेत ना ते सगळे बदलले, म्हणजे 3 नारळ होते, 3ही नारळ बदलले। पप्पा 6-7 नारळ घेऊन आले होते। आणि स्वतःच्या झाडाची जेव्हा फळं आपण यूज करतो ना, तेव्हा आनंद दुगना होतोच। ते सगळं मांडणी करून घेतली। 5 झाडाची 5 पानं आमच्या इथे 20 रुपयाला होती, तर ती पण घेऊन आले होते। सगळी अशा पद्धतीनं पूजा वगैरे करून घेतली। आणि ना गेल्या वेळेला जसं गुरुवारी पूजेचं पुस्तक, जे महालक्ष्मी कथाचं पुस्तक असतं ना, तर ते जसं माझ्याकडून राहिलं होतं, तसंच एवढं सगळं फिरून देखील माझ्याकडून ह्या वेळेला लक्ष्मी व्रताचं पुस्तक आणायचं राहूनच गेलं। पण काही हरकत नाही, महालक्ष्मी कॅलेंडरमधली मी कथा वगैरे वाचून घेतली। आणि आज मी नैवेद्यासाठी वरण भात, आपले रेग्युलरची भाजी, थोडीशी पापड, लोणचं आणि शिरा बनवणार आहे। हे सगळं बनवायच्या अगोदर म्हटलं पुस्तक वगैरे वाचून घेऊया। भक्तीनं आज डबल काम लावल्यामुळं मला थोडासा उशीर झाला। तर काय काम डबल लावलं, भक्तीनं वरणाला कुकर लावला होता वरण बनवण्यासाठी,
आणि पूर्ण डाळ करपून ना, म्हणजे ज्यावेळेला माझा गेल्या वेळेला कुकर कसा काळा झाला होता ना, त्या पद्धतीनं झाला. त्यामुळे ना आज चिडायचं नाही हे तरी ठरवलंच होतं. तर त्याच्यामुळे चिल राहून ना कुकर वगैरे सगळं व्यवस्थित करून थोडंसं पुन्हा करायला ना मला वेळ लागला. आता संध्याकाळचे 7:30 वाजता आहेत आणि 7:30 वाजेपर्यंत माझी पूर्ण पूजा आणि सगळीकडे जाऊन वगैरे झालेलं आहे. तुम्ही कशा पद्धतीनं पूजा करता आणि तुमच्या बाबतीत असं काही घडतं का, म्हणजे स्वप्न वगैरे? तर मला कमेंट करून नक्की कळवा. अजून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. माझे व्हिडिओ आवडतात का ते कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. खरंच श्री स्वामी समर्थ.